ओके, चला मित्रांनो नमस्कार. या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो या ठिकाणी आपण छत्रपती सिरीज मध्ये कट टू कट आपण या ठिकाणी एसएससी जीडी ला आलेले टोटल प्रश्न सॉल्व करत आहे. ओके, चला मग मित्रांनो आज आपल्या समोर आहे मित्रांनो एसएससी जीडी अंतर्गत 23/1/2023 या दिवशी आलेले शिफ्ट नंबर 4 23/1/2023 शिफ्ट नंबर 4 मध्ये रिजनिंगचे जे काही प्रश्न आलेले टोटली आपण या ठिकाणी कट टू कट सॉल्व करूयात. ओके, चला मग मित्रांनो सुरुवात करूयात आपण या ठिकाणी प्रश्न नंबर 1 ला. चला मित्रांनो प्रश्न नंबर 1 आपल्या समोर आहे. बघा अल्फाबेटिकल सिरीज म्हणजे काय मित्रांनो, डिक्शनरी शब्दकोश म्हणजे मित्रांनो अल्फाबेट कशा क्रमानुसार आपल्याला म्हणजे ती इंग्लिश मधील डिक्शनरी आपण ओपन केल्यानंतर हे शब्द कशा पद्धतीने भेटतील या बाबतीत हे आहे. बघा मग सुरुवात करूयात मित्रांनो. सर्व ठिकाणी बी आहे. ओके, त्यानंतर सर्व ठिकाणी ओ सुद्धा आहे. मग काय करणार मित्रांनो आपण ए डब्ल्यू ओ यू आणि टी यापैकी अल्फाबेट सर्वात आधी ए येणार 1 नंबरवर, म्हणजे 3 नंबर जिथं असेल ते आपलं उत्तर पाहिजे 3 नंबर म्हणजे सर्व ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो काय बघणार आपण या ठिकाणी ओ बघणार. ओ म्हणजे 1 नंबर म्हणजे हे 2 विकल्प कट होतात आपले, बरोबर. त्यानंतर मित्रांनो ओ आल्यानंतर आपल्याला टी म्हणजे 5 नंबर 3 1 आणि 5 क्लिअर इथपर्यंत. एक मिनिट मित्रांनो, हे 3 त्यानंतर 1 त्यानंतर पुन्हा मित्रांनो हे काय या ठिकाणी टी येणार. ओके 5 इथपर्यंत क्लिअर, हे इथपर्यंत क्लिअर आहे आपण. ओके 3 1 5 त्यानंतर मित्रांनो यू असणार. ओके यू आहे मित्रांनो या ठिकाणी 4 त्यानंतर 2 3 1 5 4 2 3 1 5 4 2. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो प्रश्न नंबर 2. या ठिकाणी एनालॉजी या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे. मित्रांनो हे अतिशय सोपे प्रश्न आहे म्हणून मित्रांनो मी स्पीड मध्ये कंप्लीट करून टाकतो. थोडी मित्रांनो या ठिकाणी स्पीड असेल कारण की का सोपे प्रश्न अतिशय प्रत्येकाला समजत असेल. बघा मित्रांनो काय मित्रांनो एफ या ठिकाणचे म्हणजे +4 आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा 19 आणि 23 +4 इथं +4 म्हणजे एच येणार, तर या ठिकाणी हे 2 विकल्प कट. त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी यू 21 आणि झेड किती 26 म्हणजे +5 या ठिकाणी +5 आय +5 म्हणजे काय मित्रांनो आय 9 +5 14 तर एन पाहिजे एच एन ओ एफ विकल्प नंबर 1. चला त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न नंबर पुढचा प्रश्न काय म्हणतोय. बघा मित्रांनो या ठिकाणी बीयूएस साठी 42 आहे बस साठी. तर कशा पद्धतीने 42 प्रथमतः एक लॉजिक या ठिकाणी असतो की टोटल अल्फाबेट नंबर वाईज जे असतात ना याची बेरीज करून टाकावे. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 21 आणि 21 या ठिकाणी 42 होतात क्लिअर इथपर्यंत. 21 आणि 21 42. बघा मित्रांनो या ठिकाणी यू 21 नंबरवर येतो, एस 19 नंबरवर येतो, बी 2 नंबर 19 आणि 2 किती 21 म्हणजे 21 आणि 21 किती या ठिकाणी 42 असेल. त्यानंतर बघा मित्रांनो काय या ठिकाणी 18 18 आणि 20 किती 38. तर बघा मित्रांनो 4 + 18 + 21 + 13 इथपर्यंत क्लिअर असाल मित्रांनो. 13 आणि 4 किती 17 18 हे किती मित्रांनो 35 35 आणि 21 किती मित्रांनो या ठिकाणी 56 विकल्प नंबर 1. ओके चला त्यानंतर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो काय लॉजिक या ठिकाणी 4 5 चे या ठिकाणी घन घेतो मी. 5 चे घन घेतल्यानंतर मित्रांनो 125 येतो. त्यानंतर मित्रांनो 5 चा चौथा 5वा घात काही या ठिकाणी काही फरक पडणार नाही. मग बघूयात मित्रांनो या ठिकाणी 4 चा 3रा घात म्हणजेच काय मित्रांनो 4 चा घन 64 येतो. 4 च्या या ठिकाणी चौथा घात म्हणजे 4 ने या ठिकाणी 4 चौक 16 6 हातचे आले 1 25 256 -6. ओके म्हणजेच किती मित्रांनो 250 येते. ओके ठीक आहे हे लॉजिक आहे मित्रांनो. 4 चा चौथा घात -6 त्यानंतर इथं सुद्धा तेच 5 चा चौथा घात म्हणजेच किती मित्रांनो 5 चा घन 125 गुणिले 5 म्हणजे हे येणार मित्रांनो 625 -5 म्हणजेच किती मित्रांनो 619 विकल्प नंबर 3. चलो त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा या नॉन व्हर्बल अंतर्गत या ठिकाणी
या चारही डायग्राम पैकी हे जे प्रश्न या प्रश्नामध्ये डायग्राम आहे तर कोणती डायग्राम आपल्याला भेटेल? कोणती डायग्राम म्हणजेच काय मित्रांनो, या विकल्प 4 आहे, या 4 पैकी कोणती डायग्राम आपल्याला या प्रश्न आकृतीमध्ये भेटू शकते? मग बघा मित्रांनो, हे आहे कुठे? हे कुठेच नाही मित्रांनो, नाही. त्यानंतर हे बघा मित्रांनो, नाही भेटणार. हे बघा, तर हे दिसतंय मित्रांनो या ठिकाणी बघा आहे, बाकी काही चेक करण्याची गरज नाही. चला, त्यानंतर मित्रांनो नातेसंबंधावर आधारित हा प्रश्न आहे बघा. प्रतिशत साठी काय, पर्सेंटेज साठी काय म्हटलेलं या ठिकाणी, ए बी का सहोदर है. ए बी का सहोदर है म्हणजे ए बी का भाई है. आर मेल इक्वल टू वाय, मेल की फिमेल सांगता येत नाही. पुढे अँड साठी काय आहे, ए बी की माता आहे म्हणजेच काय या ठिकाणी वाय माता आहे, कोणाची, डी ची. त्यानंतर @ साठी काय, ए बी का पती है म्हणजे या ठिकाणी ए बी का पती हे मेल, तर या ठिकाणी ही कोण, फिमेल, जी फिमेल. त्यानंतर टॅग साठी काय या ठिकाणी ए बी की पुत्री है म्हणजेच काय, जी या ठिकाणी पुत्री आहे, कोणाची, यम ची पुत्री आहे. यम का दामाद मित्रांनो, यम ची मुलगी जी, जी चे मिस्टर पती कोण या ठिकाणी डी म्हणजे यम चे दामाद डी. आर के कोण म्हणजे आर ची बहीण वाय, वाय चा मुलगा डी म्हणजेच कोण मित्रांनो या ठिकाणी भाषा, मराठीमध्ये हिंदीमध्ये भांजा म्हणतो आपण त्याला, ओके, भांजा. विकल्प डी. त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे ह्या समीकरण मध्ये काय म्हणतोय समीकरण, चेक करूया. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, जिथं प्लस असेल तिथं मायनस टाकून द्या. बघा जमतं काय, या ठिकाणी इथं मायनस आणि या ठिकाणी प्लस म्हणजे 3, म्हणजे या ठिकाणी किती, 21, 21 प्लस 48 गुणिले 16 म्हणजे मित्रांनो ही फार मोठी संख्या येणार, तर हे कट. विकल्प नंबर 1 कट होतोय. विकल्प नंबर 2 टाकतो मित्रांनो मी इथं बेरीज आणि या ठिकाणी गुणाकार म्हणजे 18 ने 54 ला भाग दिल्यानंतर 3, 24 गुणिले 3 72, 72 मायनस 48 प्लस या ठिकाणी 16. 72 मधून 48 मायनस केल्यानंतर 24, 24 प्लस 16 तर या ठिकाणी 40 होता. 40 जे विकल्प नंबर 2 मध्ये आहे. ओके, कळतंय प्रत्येकाला मित्रांनो? चला, काही या ठिकाणी प्रश्न अतिशय सोपे आहे म्हणून आपण स्पीड मध्ये घेतोय. ओके, आपण मॅथचे प्रश्न बघतो मित्रांनो गणिताचे, तेव्हा कमी म्हणजे इतकी स्पीड नसते. का नसते की लेवल त्या ठिकाणी थोडी ठीक असते रिजनिंग पेक्षा. बघा या ठिकाणी मित्रांनो जानेवारी 31 तर मार्च सुद्धा मित्रांनो 31 मंथ साठी असतो. 31 मंथ मीन्स 31 दिवसाचा मार्च हा एक मंथ असतो म्हणजेच विकल्प नंबर 3. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आधारित हा प्रश्न आहे. बघा मी कशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करेल. बघा कॅन्डी साठी काय, हे कूट क्या होगा हे विचारलेले मित्रांनो. कॅन्डी कुठे, CANDY कुठे, इथं आहे. त्यानंतर कुठे ओके इथं आहे, 2 ठिकाणी. मग मित्रांनो 2 अल्फाबेट मी 2 शब्द असे बघणार की बरोबर कॅन्डी, ग्रास, प्रोड्युसर, डॉग, ओके, फीडर, केबल, बग, ठीक आहे. ओके ओके, मग मित्रांनो कॅन्डी इथं आणि इथं आहे म्हणजे कॅन्डी साठी मित्रांनो जे कोड एक तर इथं असेल किंवा या ठिकाणी असेल, बरोबर. मग मित्रांनो जो पण शब्द या ठिकाणी आहे एक तर प्रोड्युसर किंवा डॉग, या ठिकाणी प्रोड्युसर किंवा या ठिकाणी रिमोट, हे दोघांपैकी असेल. मग रिमोट मित्रांनो या ठिकाणी रिपीट आहे, रिमोट या ठिकाणी रिपीट आहे म्हणजे 100% फक्त या ठिकाणी इथं पण प्रोड्युसर आहे, इथं पण आहे, दोन्ही ठिकाणी. कॅन्डी सुद्धा दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे विकल्प या ठिकाणी 4 नंबर. काही या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. चलो बघा मित्रांनो काय लॉजिक आहे या ठिकाणी चेक करूयात. लॉजिक काय असेल, मी फरक काढतो या ठिकाणी. हे फरक किती, 126 आणि 111 मध्ये हे 5 चा फरक आहे.
त्यानंतर 126 आणि हे आपल्याकडे काय मित्रांनो, हे 15चा फरक आहे मित्रांनो, हे 15, हे किती 25 आणि हे चेक करून घेऊयात मित्रांनो, हे 5, हे सुद्धा 5. म्हणजेच काय मित्रांनो, हा फरक मित्रांनो प्रत्येक वेळेला काय असणार आहे, 15, 25, 35, 45, 55. म्हणजे ज्या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी पाहिजे मला 45 आणि इथं काय पाहिजे 35 पाहिजे. मग करा मित्रांनो या ठिकाणी बेरीज 6, 7 आणि 2, 2 से 1 मिनिट मित्रांनो, बेरीजच केलेली आहे ना 45, हे 6 2 8 6 2 3 1 हे जे मित्रांनो 55, इथं 55, मग या ठिकाणी 45. ओके, मायनस करण्यात आलेले. ठीक आहे मित्रांनो, मायनस आहे. 231 मायनस 45 म्हणजे मित्रांनो 6 एकक स्थानी 6 दोन ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर हे 2 म्हणजे 4 आणि 1 146, सॉरी 4 ने इथं 186 विकल्प नंबर 3. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी नॉन व्हर्बल मध्ये काय आहे बघा. या ठिकाणी हे एरो दक्षिणेकडे 1 2 3 4, तर या ठिकाणी 5 पाहिजे. 2 4 6 नको, 2 4 5 हे ठीक आहे. 2 4 6 हे पण कट, 2 4 5 हे पण ठीक आहे. ओके, मग बघा मित्रांनो एक तर बी किंवा डी असेल, मग या ठिकाणी आपण फोकस करणार. या ठिकाणी हे इथं प्लस, डावी बाजूला उजवीकडे गुणाकार, इथं प्लस, तर या ठिकाणी गुणाकार. तर मित्रांनो या ठिकाणी काय पाहिजे, या ठिकाणी प्लस पाहिजे मला. कुठे प्लस पाहिजे, तर प्लस मला या ठिकाणी इथं पाहिजे. ओके, म्हणजे इथं नंतर इथं गुणाकार अशा पद्धतीने. मग कुठे मित्रांनो, विकल्प डी मध्ये आहे. चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा सिटिंग अरेंजमेंट वर आधारित हा प्रश्न आहे. 7 व्यक्ती सीधी पंक्ति में 1 2 3 4 5 6 और 7 अशा पद्धतीने मित्रांनो 7 व्यक्ति आहे, सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. ए 22 से दूसरे स्थान पर है, ए 22 से दूसरे स्थान पर है, म्हणजे ए या ठिकाणी आहे. ए और सी के बीच केवल 2 व्यक्ति बैठे, ए और सी के बीच केवल 2 व्यक्ति बैठे, 2 व्यक्ति या ठिकाणी बसले. डी और एफ के बीच केवल 3 व्यक्ति बैठे, डी और एफ, डी और एफ अशा पद्धतीने लिहून देतो. डी और एफ के बीच 1 2 3 3 व्यक्ति बैठे हैं. डी ए के ठीक बगल में, डी ए के ठीक बगल में, ठीक है मित्रांनो बरोबर लिहिलो आपण या ठिकाणी. बी डी के ठीक बगल में है, बी डी के ठीक बगल में है. ई सी के ठीक बगल में नहीं है, ई सी के ठीक बगल में नहीं. मग ईला या ठिकाणी बसवून टाका पर्यंत. तो अंतिम दाएं सिरे पर कोण बैठा है, एफ बैठा है, विकल्प या ठिकाणी बी. चलो त्यानंतर बघा मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हणतो या ठिकाणी, हे सुद्धा मित्रांनो गणितीय क्रिया. प्लस आणि या ठिकाणी गुणाकार, म्हणजे किती 3 6 त्रिक 18, 12 प्लस 18 मायनस 4 म्हणजे किती मित्रांनो, हे 30 मायनस 4 26, म्हणजे हा कट होतो विकल्प. त्यानंतर 2 नंबर विकल्प आपण बघूयात. या ठिकाणी काय घडते, गुणाकार, इथं भागाकार आणि या ठिकाणी मित्रांनो गुणाकार. हे किती 2 2 प्लस या ठिकाणी किती 9 त्रिक 27 मायनस 4, म्हणजे किती 29 मायनस 4 25, म्हणजे विकल्प नंबर 2. चला त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हणतो या ठिकाणी. हा प्रश्न सिरीज वर आधारित आहे. या ठिकाणी फरक किती 4, फरक किती 6, फरक किती 8, फरक किती 10, फरक किती 12, फरक किती मित्रांनो 14, फरक किती या ठिकाणी 16, फरक किती 18, तर 72 प्लस 18, तर या ठिकाणी 90, विकल्प नंबर 2. बघा मित्रांनो F6 हे 16 असतील, 9 हे 19, हे 12 आणि हे किती 22,
म्हणजे +3 +3 +3 15 म्हणजे विकल्प नंबर ए. बघा काहीच वेळ लागत नाही मित्रांनो, खूप कमी वेळात सॉल्व्ह होतो. मी काल पण बोललो मित्रांनो की या ठिकाणी मी जे टार्गेट ठेवतो रिझनिंगला तर हे 20 मिनिटात व्हायला पाहिजे. हे जे रिझनिंगची सिरीज असते छत्रपती सिरीज अंतर्गत हे रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करतो ना आपण, तर 20 मिनिटात व्हायला पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी असते. ठीक आहे. EFGH म्हणजे या ठिकाणी हे कट विकल्प नंबर 1. ओके. त्यानंतर मित्रांनो पुढे आणखी मायनस केलेले HGFE म्हणजेच काय विकल्प नंबर ए. चलो त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण या ठिकाणी या सिलोजिन्स काय आहे बघा. सभी हाथ उंगलियां है, सभी हाथ उंगलियां है, सभी हाथ उंगलियां है, सभी पैर उंगलियां है, सभी पैर उंगलियां है, सभी उंगलियां पैर के अंगूठे हैं, सभी उंगलियां पैर के अंगूठे हैं. चला चेक करो. सभी पैर के अंगूठे उंगलियां हैं, सभी पैर के अंगूठे उंगलियां हैं. नहीं मित्रांनो, कुछ पैर के अंगूठे हाथ है, कुछ पैर के अंगूठे हाथ है हे बरोबर आहे. कुछ पैर के अंगूठे पैर है, कुछ पैर के अंगूठे पैर है हे सुद्धा बरोबर म्हणजे 2 आणि 3 विकल्प नंबर 2. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी दर्पण प्रतिबिंब यावरच येतोय टोटल प्रश्न. या ठिकाणी बघा मित्रांनो ही डावी आणि उजवी बाजू चेंज होते. म्हणजे एस सुरुवातीला अशा पद्धतीने एस असेल हे बरोबर. ओके मित्रांनो हे इथं टी बघा स्मॉल मध्ये, इथे कॅपिटल मध्ये नाही. बघा मित्रांनो काहीच करण्याची गरज नव्हती. म्हणजे एखादी मित्रांनो लहान लिपी आणि मोठी लिपी म्हणतोय आपण कॅपिटल आणि स्मॉल, तर मित्रांनो अशा पद्धतीने घडणार नाही ना की बाबा एखादी कॅपिटल टी आहे ते दर्पण मध्ये बघितल्यानंतर स्मॉल होईल, बिलकुल घडणार नाही. ओके. जे स्मॉल असेल तर स्मॉलच दिसेल कायमस्वरूपी. कंटिन्यू. बघा मित्रांनो डाईस वर आधारित आहे. बघा अतिशय सोपे असतात मित्रांनो. या ठिकाणी बघा इथं चौकोन आहे, इथं पण चौकोन आहे, इथं त्रिकोण आहे, इथं पण त्रिकोण आहे, इथं @ आहे आणि इथं इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी आणि इथं @ म्हणजेच काय हे द्विसंगत आहे. मग बाकी 2 समान आहे. म्हणजे काय विचारलेले @ दर्शाने वाले @ साठी इन्फिनिटी. चलो त्यानंतर मित्रांनो लास्ट वाला हा प्रश्न आहे. यानंतर ही सिरीज आजची या ठिकाणी 23/1/2023 शिफ्ट नंबर 4 कंप्लीट होतात. बरोबर 20 मिनिटात आपण कंप्लीट करून टाकू. चल लडकिया एक वृत्ताकार म्हणजे अशा पद्धतीने किती मूल्य आहे ते 6. ओके. केंद्र की ओर मुख करके यस आर के बाई ओर तीसरे स्थान, एस आर के बाई ओर तीसरे स्थान 1 2 3 यस आर के बाई ओर तीसरे स्थान पर बैठे. पी आर के दाई ओर ठीक, पी आर के दाई ओर ठीक बगल में और डी के बाई ओर ठीक बगल में और डी के बाई ओर ठीक बगल में बैठी. यम आर के बाई ओर ठीक बगल में, यम आर के बाई ओर ठीक बगल में बैठी है. के एस के दाई ओर ठीक बगल में, के एस के बाई ओर ठीक बगल में. ओके ठीक है. डी और के अपना स्थान बदल देते हैं. डी और के म्हणजे या ठिकाणी डी येणार आणि या ठिकाणी के येणार. बदल देते हैं तो इनमें से कौन डी के दाई और ठीक बगल में, डी के दाई और ठीक बगल में. तर मित्रांनो यम येणार या ठिकाणी डी के दाई और ठीक बगल में उजव्या बाजूला यम येणार. ओके ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही आजची सिरीज बरोबर या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलोय. ओके ठीक आहे. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट सिरीजला. ओके चला टोटल या ठिकाणी प्रश्न आपण केलोय कंप्लीट. सोपे होते म्हणून मित्रांनो लवकरात लवकर झाले, कारण की तुम्हाला पण समजून देण्याची की गरज नसते या ठिकाणी सोपे प्रश्न असल्यावर. ओके ठीक आहे थांबूयात मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट सिरीजला. ओके थँक्यू बाय.